मित्रांनो, कधी असा विचार आलाय का मनात की ब्युटिफुल या शब्दाचे स्पेलिंग इतके गोंधळात टाकणारे का असते? हो ना, म्हणजे त्यात इतके स्वर, ज्याला आपण इंग्रजीत वावल्स म्हणतो, ते एकत्र काय येतात? अगदी बरोबर. आणि मला आधी वाटायचं की हे कोणीतरी चुकून लिहिले असावे, पण तसे नाहीये बरं का. यामागे गंमत आहे. हो, इंग्रजी भाषेने हा शब्द चक्क फ्रेंच भाषेतून चोरला आहे आणि म्हणूनच तो थोडा वेगळा दिसतो. खरंय. आणि आजच्या आपल्या या शब्दांच्या सफरीत आपण अशाच अनेक शब्दांच्या मागच्या लपलेल्या गोष्टी शोधून काढणार आहोत. नक्कीच. म्हणजे बघा, इंग्रजी भाषा ही एखाद्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या खेळासारखी वाटू शकते. हो, पण जसे प्रत्येक खेळात जिंकण्यासाठी काही चीट कोड्स किंवा जादुई युक्त्या असतात ना, अगदी तशाच युक्त्या आज आपण शोधणार आहोत. चला तर मग हे उलगडून बघूया. इथे सर्वात रंजक गोष्ट ही आहे की कोणताही शब्द अचानक आकाशातून पडलेला नसतो. अच्छा, म्हणजे प्रत्येक शब्दाची स्वतःची अशी एक गोष्ट असते का? हो तर. प्रत्येक शब्दाला स्वतःचा असा एक इतिहास असतो. शेकडो वर्षांची एक भन्नाट गोष्ट असते. अरे वा. आणि एकदा का ती गोष्ट आपल्याला समजली की तेच कठीण वाटणारे शब्द अगदी आपल्या जवळच्या मित्रांसारखे वाटू लागतात. क्या बात है. म्हणजे आजची ही सखोल चर्चा आपण अगदी खेळता खेळता पुढे नेणार आहोत. अगदी बरोबर. जिथे आपण शब्दांची ताकद आणि त्यांच्या गमतीजमती समजून घेऊ. मला वाटते की याची सुरुवात आपण अशा शब्दांपासून करायला हवी जे शब्द चांगल्या आणि शूर माणसांची ओळख करून देतात. खूप छान विचार आहे. यातला माझा सर्वात आवडता शब्द आहे ब्रेव्ह, BRAVE, ज्याचा अर्थ आहे धाडसी. अगदी योग्य शब्द निवडलात. हो ना, जो कोणत्याही संकटाला अजिबात घाबरत नाही आणि कठीण काम करायला नेहमी पुढे असतो. पण हा शब्द नक्की आला कुठून? या शब्दाचा प्रवास खूपच मजेशीर आहे बरं का. ब्रेव्ह हा शब्द मूळच्या लॅटिन भाषेतील बार्बरस या शब्दापासून आला आहे. बार्बरस? हो, खूप जुन्या काळात जे लोक जंगलात राहायचे, निसर्गातील कठीण प्रसंगांचा सामना करायचे, अशा राखट आणि शूर माणसांना बार्बरस म्हटले जायचे. अच्छा, म्हणजे जे खऱ्या अर्थाने निसर्गाशी लढायचे. हो, आणि पुढे हा शब्द प्रवास करत इटालियन भाषेत गेला. तिथे तो ब्रावो असा बनला. अरे छा, आपण आजही एखादे खूप छान काम केल्यावर कुणाला तरी शाबासकी देण्यासाठी वाहावा म्हणतो ना, हो, त्याला इंग्रजीत ब्रावो म्हणतात. अगदी तेच. आणि त्याच ब्रावोवरून आजचा आपला इंग्रजी शब्द तयार झाला आहे ब्रेव्ह, म्हणजे धाडसी. म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला ब्रावो म्हणतो तेव्हा आपण त्याच्या धाडसाचेच कौतुक करत असतो. नक्कीच. मित्रांनो, खरे धाडस म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांची एक गोष्ट आठवूया. हो, ती लहानपणीची गोष्ट ना. हो, आपण कल्पना करूया, शिवराय अगदी छोटे होते. एका दिवशी जंगलात अचानक त्यांच्यासमोर एक महाकाय भयानक सिंह डरकाळी फोडत आला. बापरे, सिंह! हो, आजूबाजूचे सगळे लोक भीतीने थरथर कापू लागले. काहींनी ते पळ काढला. पण आपले छोटे शिवराय ते पळाले नाहीत. अजिबात नाही. ते तिथेच पाय घट्ट रोवून सिंहाच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत शांतपणे उभे राहिले. किती अभिमानास्पद प्रसंग आहे हा. खरंच, ते न डगमगता धैर्याने उभे असलेले पाहून राजमाता जिजाऊ अत्यंत अभिमानाने म्हणाल्या होत्या की माझा मुलगा खरोखरच खूप धाडसी आहे. आणि आपल्यालाही अगदी तशीच ब्रेव्ह बनायचे आहे. नक्कीच. मग ती शाळेतली गणिताची अवघड परीक्षा असो किंवा सायकल चालवायला शिकताना पडण्याची भीती असो. खूपच सुंदर आणि प्रेरणादायी प्रसंग आहे. भीती सर्वांना वाटते, पण त्या भीतीवर मात करून पुढे पाऊल टाकणे म्हणजेच ब्रेव्ह असणे. आणि हा शब्द कायम लक्षात ठेवण्यासाठी एक भन्नाट युक्ती म्हणजे एक मेमरी ट्रिक सुद्धा आपल्याकडे आहे. अरे वा, कोणती ट्रिक आहे ती? आपण BRAVE या स्पेलिंगच्या अक्षरांचाच वापर करू शकतो. जसे की बी म्हणजे बी, आर म्हणजे रेडी, ए म्हणजे अँड, व्ही म्हणजे व्हेरी आणि ई म्हणजे एनर्जेटिक. म्हणजे बी रेडी अँड व्हेरी एनर्जेटिक. नेहमी तयार आणि ऊर्जेने भरलेला रहा. हो, जो माणूस नेहमी संकटाचा सामना करण्यासाठी तयार असतो आणि पूर्ण ऊर्जेने भरलेला असतो, तोच खऱ्या अर्थाने ब्रेव्ह असतो. क्या बात आहे. हे तर आता कायम लक्षात राहील. आता याच रांगेतला आपला दुसरा शब्द पाहूया, ऑनेस्ट. HONEST. याचा अर्थ आहे प्रामाणिक. असा माणूस जो कधीच खोटे बोलत नाही आणि नेहमी सत्य सांगतो. बरोबर. पण माझ्या मनात एक प्रश्न आहे. विचारा की. या शब्दाचं स्पेलिंग H ने सुरू होते, तरी आपण त्याला हॉनेस्ट न म्हणता ऑनेस्ट म्हणतो. असे का? या H ला आपण का गाळतो? यामागे भाषेचे एक सुंदर विज्ञान आहे. या शब्दाचा जन्म लॅटिन भाषेतील ऑनेस्टुस या शब्दातून झाला आहे. ऑनेस्टुस? हो,
याचा अर्थ असा माणूस ज्याला समाजात खूप मान आणि आदर आहे. अच्छा. जुन्या काळात जो माणूस लोकांशी प्रामाणिक असायचा, कधीही कोणाला फसवत नसे, त्यालाच समाजात सर्वाधिक मान मिळायचा. ते तर आजकालही तसेच आहे म्हणा. खरंय. पण जेव्हा हा शब्द फ्रेंच भाषेतून इंग्रजीत आला, तेव्हा फ्रेंच उच्चारानुसार एचचा उच्चार मवाळ झाला. म्हणजे तो सायलेंट झाला. अगदी बरोबर. म्हणूनच आज या शब्दात एच हे अक्षर शांत असते. त्याचा उच्चार करायचा नसतो. मला इथे एक विचार सुचतोय. एच शांत असण्याची तुलना आपण एका खऱ्या प्रामाणिक माणसाच्या स्वभावाशी करू शकतो का? म्हणजे कसे? बघा ना, खरा प्रामाणिक माणूस स्वतःची कधीच बडाई मारत नाही. तो मी किती चांगला आहे, मी किती खरे बोलतो, असा आरडाओरडा करत नाही. अरे वा! तो अगदी या एच सारखा शांत राहून आपले प्रामाणिकपणाचे काम करत राहतो. हा विचार खरोखरच खूप अचूक आणि सुंदर आहे. खऱ्या प्रामाणिकपणाला स्वतःचा गाजावाजा करण्याची मुळीच गरज नसते. नक्कीच. आणि अशाच एका शांत प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन. ओहो, अब्राहम लिंकन. हो, ते एका अत्यंत गरीब कुटुंबातून आले होते. तरुणपणी ते एका छोट्याशा लाकडी दुकानात काम करत होते. एके दिवशी संध्याकाळची वेळ होती, कडाक्याची थंडी पडली होती. एका गिराईकाने सामान घेतले आणि चुकून थोडे जास्त पैसे दिले. बापरे. मग लिंकन यांनी काय केलं? लिंकननी जेव्हा रात्री पैशांचा हिशोब केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्याकडे काही नाणी जास्त आलीयत. ते गप्प बसले नाहीत किंवा त्यांनी ते पैसे खिशात टाकले नाहीत. खरंच? हो, त्यांनी ते दुकान बंद केले आणि त्या कडाक्याच्या थंडीत अनेक मैल पायी चालत जाऊन त्या गिराईकाला तिचे जास्तीचे पैसे प्रामाणिकपणे परत केले. काय सांगता, एवढ्या थंडीत? हो ना, त्यांच्याच या गुणामुळे त्यांना लोक ऑनेस्ट एब म्हणजे प्रामाणिक एब असे आदराने हाक मारू लागले. किती भारी गोष्ट आहे ही. एवढ्या थंडीत फक्त काही नाण्यांसाठी इतका लांब चालत जाणे हे खऱ्या ऑनेस्ट माणसाचंच लक्षण आहे. अगदी बरोबर. जेव्हा आपण असे शांतपणे आणि प्रामाणिकपणे काम करतो तेव्हा आपण नेहमी काहीतरी चांगल्या गोष्टीत मग्न असतो. होय. आणि यावरूनच मला आपल्या पुढच्या शब्दाची आठवण झाली, बिझी. BUSY म्हणजे अत्यंत व्यस्त असणे, खूप कामात असणे. बरोबर. बिझी हा शब्द जुन्या इंग्रजी भाषेतील बिसिग या शब्दावरून आला आहे. बिसिग. हो. याचा अर्थ काय? जुन्या काळी जे शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या शेतात न थकता राबायचे, मातीत घाम गाळून सतत काम करत राहायचे, त्यांच्या या सततच्या कष्ट करण्याच्या सवयीला वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला जायचा. अच्छा, म्हणजे जशी आपली आई घरातली आणि बाहेरची कामे करण्यात दिवसभर बिझी असते तशी? अगदी तशीच. मित्रांनो, इंग्रजीत यावर एक खूप छान म्हण आहे, ॲज बिझी ॲज अ बी, म्हणजे मधमाशीसारखे व्यस्त. होय, मधमाशी तर सतत कामात असते. हो ना? आपण कधी मधमाशीला बागेत पाहिलंय का? ती कधीच एका पानावर शांत बसून आराम करत नाही. खरंय. ती एका लाल गुलाबावरून दुसऱ्या पिवळ्या सूर्यफुलावर उडते, तिथला गोड मध गोळा करते आणि वेगाने उडत जाऊन आपले पोळे बनवण्यात सतत मग्न असते. म्हणूनच ती बिझी असते. आणि ही युक्ती लक्षात ठेवण्यासुद्धा किती सोपी आहे. बिझी म्हणजेच बी इज युजली सो बिझी. मधमाशी नेहमी खूप व्यस्त असते. हां, क्या बात है. बी इज युजली सो बिझी. आणि जे लोक असे मधमाशीसारखे सतत व्यस्त असतात, काहीतरी नवीन शिकत असतात, त्यांच्यात आणखी एक चांगली सवय असते. कोणती सवय? ते सकाळी लवकर उठतात. यावरूनच आपल्याला एक मजेदार इडियम म्हणजेच वाक्प्रचार पाहायला मिळतो, अर्ली बर्ड. अर्ली बर्ड. याचा सरळ अर्थ होतो लवकर उठणारा किंवा लवकर कामाला लागणारा माणूस. हो. आपण अनेकदा ऐकतो की माझे बाबा अर्ली बर्ड आहेत. ते रोज पहाटे उठतात. पण या पक्ष्याचा आणि लवकर उठण्याचा नक्की काय संबंध आहे? पक्षी तर सगळेच सकाळी उठतात ना? यामागचं कारण समजण्यासाठी आपण 16व्या शतकातील इंग्लंडमधील एका जुन्या म्हणीकडे जायला हवे. कोणती म्हण? ती म्हण अशी होती, "दी अर्ली बर्ड कॅचेस द वर्म", म्हणजेच लवकर उठणाऱ्या पक्ष्यालाच किडा खायला मिळतो.
याचा साधा अर्थ असा की जो पक्षी सूर्योदयाच्या आधी सर्वात आधी उठून भक्ष्याच्या शोधात निघतो त्यालाच सर्वात आधी आणि सर्वात ताजे अन्न मिळतं आणि जे पक्षी उशिरा उठतात त्यांच्यासाठी काही सुरत नाही. माणसांच्या बाबतीत याचा अर्थ असा होतो की जो माणूस आपले काम वेळेच्या आधी आणि लवकर सुरू करतो त्यालाच आयुष्यात सर्वात जास्त संधी आणि यश मिळते. हे तर अगदी राम आणि श्याम यांच्या शर्यतीच्या गोष्टीसारखं आहे. कशी आहे ती गोष्ट? समजा राम आणि श्याम या दोन मित्रांची शाळेत धावण्याची शर्यत आहे. राम हा अर्ली बर्ड आहे. तो सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी लवकर उठतो, स्वच्छ हवा अंगावर घेत मैदानावर जातो, खूप सराव करतो आणि शर्यतीच्या दिवशी अगदी शांतपणे वेळेवर हजर राहतो. आणि श्याम? श्याम तर अलार्म वाजल्यावरही पांघरून ओढून झोपतो, उशिरा उठतो आणि घाईघाईत धपा टाकत न जेवताच मैदानावर पोचतो. अरे रे. मग सांगा मित्रांनो, शर्यत कोण जिंकणार? राम. कारण तो अर्ली बर्ड आहे. अगदी बरोबर. आणि जे लोक असे अर्ली बर्ड असतात, जे वेळेची किंमत जाणतात, ते कठीण प्रसंग आला तरी कधीच मागे हटत नाहीत. म्हणजे त्यांच्यात एक जिद्द असते. हो, इंग्रजीत याला गिव्ह अप न करणे असे म्हणतात. गिव्ह अप हा एक फ्रेझल वर्ब आहे. थांबा. इथे मला थोडी गडबड वाटतीये. काय झालं? गिव्ह म्हणजे एखादी वस्तू दुसऱ्याला देणे आणि अप म्हणजे वर. मग वर देणे असं याचा अर्थ होतो का? म्हणजे आभाळाकडे काहीतरी देणे? नाही, फ्रेझल वर्बचीच तर ही खरी गंमत असते. अच्छा. जेव्हा दोन वेगळे शब्द एकत्र येतात तेव्हा ते त्यांचा मूळ अर्थ सोडून देतात आणि एक पूर्णपणे नवीन अर्थ तयार करतात. अरे चा. गिव्ह अप म्हणजे स्वतःचे प्रयत्न थांबवणे, हार मानणे किंवा एखादे काम कठीण वाटल्यास ते सोडून देणे. आणि नेव्हर गिव्ह अप म्हणजे कधीही हार न मानणे. अरे वा, हे खूपच भारी आहे. दोन वेगळे रंग मिसळून जसा तिसराच नवीन रंग तयार होतो, अगदी तसेच हे फ्रेझल वर्ब्स काम करतात. बरोबर ओळखलत. मित्रांनो, थॉमस एडिसन यांची गोष्ट ऐकल्यावर आपण आयुष्यात कधीच गिव्ह अप करणार नाही. एडिसन, ज्यांनी बल्बचा शोध लावला. हो, थॉमस एडिसन हे तेच महान शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी विजेचा बल्ब शोधून काढला, ज्यामुळे आज जगभरात रात्रीच्या वेळीही प्रकाश असतो. पण हा बल्ब बनवणे सोपे नव्हते ना? अजिबात नाही. त्यांच्या प्रयोगशाळेत अनेकदा अंधार असायचा, कधी काचा फुटायच्या, कधी तारा जळून जायच्या. एकदा किंवा दोनदा नाही तर तब्बल 1000 वेळा ते अपयशी ठरले. बाप रे, 1000 वेळा? हो. आजूबाजूचे लोक त्यांना हसायचे, म्हणायचे की हे शक्य नाही थॉमस, तू वेडा झालायस, आता तू गिव्ह अप कर. पण त्यांनी तसे केले नाही. नाही, एडिसन यांनी हार मानली नाही. त्यांनी गिव्ह अप केले नाही. 1000 वेळा अपयश येऊनही त्यांनी केलेला 1001वा प्रयत्न यशस्वी ठरला आणि तो काचेचा बल्ब लख्ख प्रकाश देत पेटला. ही गोष्ट आपल्याला खूप मोठा धडा शिकवते. नक्कीच. सातत्य आणि हार न मानण्याची वृत्ती हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. एडिसन यांनी जर 90व्या किंवा 500व्या प्रयत्नात गिव्ह अप केले असते तर आज कदाचित आपण अंधारातच असतो. खरंच की. आणि जेव्हा आपण स्वतः हार मानत नाही, स्वतःला मजबूत बनवतो, तेव्हाच आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांची आणि निसर्गाची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतो. हो ना. इथूनच आपला पुढचा शब्द येतो, जो पुन्हा एक फ्रेझल वर्ब आहे, लुक आफ्टर. लुक आफ्टर. आता मी थोडा विचार करतो. लुक म्हणजे पाहणे आणि आफ्टर म्हणजे नंतर किंवा मागे. म्हणजे कोणाच्या तरी पाठीमागे उभे राहून पाहणे. याचा काळजी घेण्याशी काय संबंध? खूप छान प्रश्न आहे. लुक आफ्टर म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा प्राण्याची प्रेमाने काळजी घेणे, त्यांना सांभाळणे. अच्छा, पण हा शब्द कसा तयार झाला? या शब्दाचा उगम जुन्या काळातील मेंढपाळांच्या सवयीतून झाला आहे. मेंढपाळ? हो. जेव्हा मेंढपाळ आपल्या मेंढ्या हिरव्यागार टेकडीवर चरायला घेऊन जायचा, तेव्हा तो त्यांच्या पुढे चालण्याऐवजी त्यांच्या पाठीमागे म्हणजे आफ्टर उभा राहायचा. जेणेकरून त्याला सर्व मेंढ्या दिसतील. अगदी बरोबर. तिथून तो संपूर्ण कळपावर लक्ष म्हणजे लुक ठेवायचा, जेणेकरून लपून बसलेला लांडगा त्यांच्यावर हल्ला करणार नाही. अरे वा. तो त्यांच्या मागे उभा राहून त्यांची काळजी घ्यायचा. म्हणजेच तो त्यांना लुक आफ्टर करायचा. किती सोपे आणि सुंदर उदाहरण आहे. पाठीमागे उभे राहून रक्षण करणे. हो ना. मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांनी घरात एखादे कुत्र्याचे किंवा मांजराचे पिल्लू पाळले असेल. जेव्हा आपण असा पाळीव प्राणी घरात आणतो तेव्हा आपण त्याला वेळेवर दूध देतो, त्याला आंघोळ घालतो, तो आजारी पडला तर डॉक्टरांकडे नेतो. म्हणजेच आपण त्यांना लुक आफ्टर करतो. अगदी बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले आई-बाबा. आपण अगदी लहान असल्यापासून ते आपली किती काळजी घेतात, आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. काळजी घेण्याची गोष्ट करत आहोत तर विज्ञानाच्या पुस्तकातील एक महत्त्वाचा शब्द पाहूया, ओमनिवर. OMNI
VORE. ऑम्निवोर. हां. वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे अनेक शब्दांसाठी वापरला जाणारा एकच शब्द आहे. हो, याचा अर्थ असा प्राणी किंवा माणूस जो वनस्पती म्हणजे भाज्या, फळे आणि प्राण्यांचं मांस हे दोन्हीही खातो. अगदी बरोबर. पण हा शब्द थोडा कठीण वाटतो उच्चारायला. अजिबात कठीण नाहीये. या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतून झालीय. लॅटिनमध्ये ऑम्नी म्हणजे सर्व किंवा सगळे आणि वोर म्हणजे खाणारा. अच्छा. या दोन छोट्या शब्दांना जोडून ऑम्निवोर तयार झाला. जंगलातील अस्वल हे याचं उत्तम उदाहरण आहे. अस्वलाला तर मध खूप आवडते ना? हो, अस्वल जंगलात मिळणारे गोड मध आणि झाडांची फळेही आवडीने खाते आणि नदीतील मासेही पकडून खाते. म्हणजे अस्वल सर्व काही खाते. हा. याच नियमाने जे फक्त वनस्पती खातात त्यांना हॉबीवोर आणि जे फक्त मांस खातात त्यांना कार्निवोर म्हणतात. येथे खरोखर एक भन्नाट गोष्ट लक्षात येते. कोणती? हा शब्द कायम लक्षात कसा ठेवायचा? आपण रस्त्यावर धावणारी ओमनी बस पाहिली आहे का? हो, ओमनीबस. ओमनी बसचे वैशिष्ट्य काय असते? त्यात जसे सर्व लोक, मोठी माणसे, लहान मुले एकत्र बसून प्रवास करू शकतात, तसाच ओमनिवोर म्हणजे सगळे खाणारा. हां, आहे की नाही जादुई युक्ती? हो ना. आणि माणसांचे काय? आपण माणसे सुद्धा भाज्या, फळे, पोळी, भाकरी खातो आणि अनेक लोक मांस आणि मासे सुद्धा खातात. म्हणजे बहुतेक माणसे ही ओमनिवोर असतात. ओमनीबसचे उदाहरण खरोखरच खूप कल्पक आणि लक्षात राहण्यासारखे आहे. थँक्यू. आता निसर्गातील प्राण्यांकडून आपण आकाशातील एका दुर्मिळ घटनेकडे जाऊया. आपला पुढचा वाक्प्रचार आहे वन्स इन अ ब्लू मून. वन्स इन अ ब्लू मून याचा अर्थ आहे एखादी गोष्ट जी अत्यंत क्वचित किंवा फारच कमी वेळा घडते. अगदी बरोबर. थांबा. हे मला काही पटत नाहीये. का बरं? चंद्र तर नेहमी पांढरा किंवा पिवळसर आणि कधीकधी लालसर दिसतो. मग हा निळा चंद्र कुठून आला? चंद्र खरंच स्वतःला निळ्या रंगाने रंगवतो की काय? हा. चंद्र स्वतःला रंगवत नाही. मग हे कसं शक्य आहे? निसर्गात कधीकधी असे घडते की पृथ्वीवर एखादा मोठा ज्वालामुखीचा स्फोट होतो, त्यामुळे वातावरणात खूप जास्त धूळ किंवा ज्वालामुखीची राख पसरते. अच्छा, राख. हो, ही राख आकाशात एका निळ्या फिल्टरसारखं काम करते आणि त्या विशिष्ट कारणामुळे रात्रीच्या वेळी आपल्याला आकाशातील चंद्र चक्क निळसर रंगाचा दिसतो. अरे च्या. पण ही खगोलीय घटना इतकी दुर्मिळ आहे की ती अनेक वर्षांतून एखाद वेळेसच घडते. आणि म्हणूनच जेव्हा एखादी गोष्ट खूप कमी वेळा घडते तेव्हा इंग्रजीत ती गोष्ट वन्स इन अ ब्लू मून घडते असे म्हटले जाते. अच्छा, म्हणजे हा धूळ आणि राखेचा खेळ आहे. तर हे तर अगदी आपल्या आजोबांच्या गावाहून येण्यासारखं आहे. ते कसे काय? समजा आपले आजोबा खूप लांबच्या शहरात राहतात आणि ते आपल्याला वर्षातून फक्त एकदाच, तेही दिवाळीत भेटायला येतात. तेव्हा आपण म्हणू शकतो की आजोबा वन्स इन अ ब्लू मून भेटायला येतात. बरोबर. किंवा आपले बाबा जेव्हा क्वचितच आपल्यासाठी अचानक न सांगता आपला आवडता केक घेऊन येतात, तेव्हा ती आपल्यासाठी वन्स इन अ ब्लू मून मिळणारी ट्रीट असते. अगदी समर्पक उदाहरणे आहेत. थँक्यू. आतापर्यंत आपण शब्दांचे अर्थ, त्यांच्या मागच्या गोष्टी आणि वाक्प्रचार पाहिले. हो. पण जेव्हा हे शब्द प्रत्यक्ष वहीत लिहिण्याची वेळ येते तेव्हा खरी अडचण सुरू होते. हो, स्पेलिंगची अडचण. हे समजण्यासाठी आपण शब्दांच्या स्पेलिंग आणि रचनेच्या नियमांकडे वळूया. यात सर्वात आधी आपण पाहणार आहोत होमोफोन्स. होमोफोन्स. होमो आणि फोन्स हे नाव ऐकायला थोडं विज्ञानाच्या प्रयोगासारखं वाटतंय. हा. हे समजायला अत्यंत सोपे आहे. होमो म्हणजे समान आणि फोन म्हणजे आवाज. समान आवाज. हो, असे शब्द जे कानांना ऐकायला आणि उच्चारायला अगदी एकसारखे वाटतात, पण त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ मात्र पूर्णपणे वेगळे असतात. उदाहरणार्थ याचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे देर THAIR आणि देर THERE. या दोन्ही शब्दांचा उच्चार आपण डेअर असाच करतो. हो, उच्चार तर सारखाच आहे. पण डेअर म्हणजे त्यांचे, हा शब्द एखाद्या माणसाची मालकी दाखवतो, आणि देर म्हणजे तिथे, हा शब्द एखादी जागा किंवा ठिकाण दाखवतो. अच्छा, म्हणजे जर मला म्हणायचे असेल की मुलांनी त्यांच्या बॅगा तिथे ठेवल्या आहेत, तर मी म्हणेन द चिल्ड्रन केप्ट देअर बॅग्स देअर. अगदी बरोबर. पण हे स्पेलिंग लिहिताना अनेक मुलांचा गोंधळ उडतो. मित्रांनो, यावर एक जादुई युक्ती आहे बरं का. कोणती युक्ती? देअर THEIR या शब्दात जर आपण नीट पाहिले तर HEIR हा शब्द लपलेला आहे.
हेअर म्हणजे वारस किंवा मालक, अरे वा. म्हणजे हा शब्द मालकी दाखवतो. आणि देअर THERE या शब्दात हिअर HERE म्हणजे इथे हा शब्द लपलेला आहे. क्या बात है. हो ना. हिअर आणि थेअर दोन्ही शब्दांचा अर्थ जागेसोबत जोडलेला आहे. किती सोपे आहे. ही युक्ती खरोखरच मुलांसाठी खूप उपयुक्त ठरेल. आता आपण अँटोनिम्सकडे वळूया. अँटोनिम्स. हो. अँटी म्हणजे विरुद्ध आणि निम म्हणजे नाव किंवा शब्द. जेव्हा दोन शब्दांचे अर्थ एकमेकांच्या अगदी उलट असतात तेव्हा त्यांना अँटोनिम्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द म्हणतात. अच्छा, जसे की बिग म्हणजे मोठे आणि स्मॉल म्हणजे लहान. अगदी बरोबर. बिग आणि स्मॉल ऐकल्यावर मला हत्ती आणि मुंगीची गोष्ट आठवली. ती कशी काय? मित्रांनो, जंगलात हत्ती आकाराने खूप बिग असतो. तो चालताना झाडे हलू लागतात. आणि मुंगी ती अगदी स्मॉल म्हणजे छोटीशी असते. हो. पण मुंगी कधीही आळस करत नाही. ती स्वतःच्या वजनापेक्षा 10 पट जड असणारे साखरेचे दाणे किंवा झाडाची पाने पाठीवर वाहून नेते. ती सतत कामात असते. खरंय. यावरून एकच गोष्ट समजते की आकार बिग आहे की स्मॉल याने काही फरक पडत नाही. तुम्ही किती मेहनत करता हे सर्वात महत्वाचं असतं. अगदी अचूक विचार आहे हा. आकार नाही तर कृती आणि मेहनत महत्वाची असते. आणि आता आपण वळणार आहोत अशा विषयाकडे ज्याची बऱ्याच जणांना भीती वाटते. इंग्रजी स्पेलिंगचे नियम. हो, इथे मला एक प्रश्न नक्कीच विचारायचा आहे. विचारा ना. हे इंग्रजी स्पेलिंगचे नियम कधी-कधी इतके विचित्र का असतात? आपण उच्चार वेगळा करतो आणि स्पेलिंग काहीतरी भलतेच लिहितो. पुट म्हणजे पुट तर बट म्हणजे बट असे का? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. याचे मुख्य आणि ऐतिहासिक कारण असे आहे की इंग्रजी भाषेने स्वतःचे असे खूप कमी शब्द तयार केले आहेत. म्हणजे काय? इंग्रजी ही एक उसने घेणारी म्हणजे बॉरोईंग भाषा आहे. तिने इतर अनेक भाषांमधून जसे की लॅटिन, फ्रेंच, जर्मन आणि ग्रीक हजारो शब्द जसेच्या तसे उसने घेतले आहेत. अच्छा, म्हणजे बाहेरून आलेले शब्द. हो. आता प्रत्येक भाषेचे उच्चार आणि लिहिण्याचे नियम वेगळे होते. इंग्रजीत हे सर्व शब्द एकत्र आल्यामुळे हा स्पेलिंगचा गोंधळ उडतो. आता समजले. पण जर आपण या मागच्या युक्त्या समजून घेतल्या तर हेच शब्द खेळण्यासारखे सोपे वाटू लागतात. मग आपण काही कठीण शब्दांच्या स्पेलिंगच्या युक्त्या पाहूया. शाळेत निबंध लिहिताना सर्वात जास्त चुकणारा शब्द म्हणजे ब्युटिफुल म्हणजे सुंदर. हो, मुलांचे स्पेलिंग नेहमी चुकते यात. यातील BEAU हा भाग नेहमी गोंधळात टाकतो. इतके सगळे स्वर एकत्र का येतात? कारण आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे बो म्हणजे BEAU हा मूळचा फ्रेंच शब्द आहे, ज्याचा फ्रेंचमध्ये अर्थ होतो सुंदर किंवा देखणा. अरे वा. म्हणजे ब्युटिफुल या शब्दात आधीपासूनच फ्रेंच भाषेतला सुंदर हा शब्द लपून बसलेला आहे. किती भारी. आणि हे स्पेलिंग लक्षात ठेवण्यासाठी मित्रांनो माझ्याकडे एक जबरदस्त ट्रिक आहे बरं का. सांगा पाहू. आपण या शब्दाचे तुकडे करूया. BAUTIFUL म्हणजे BEAUTIFUL. हां. जर आपण याला मजेशीर पद्धतीने उच्चारले तर तू सुंदर आहेस म्हणजे BEAUTIFUL असे आपण स्वतःलाच सांगत आहोत असे वाटते. हे लिहायला आणि लक्षात ठेवायला किती सोपे झाले. खूपच छान ट्रिक आहे ही. आणखी एक शब्द जो मुले अनेकदा चुकीचा लिहितात तो म्हणजे बिकॉज म्हणजे कारण. हो, बरेच जण घाईघाईत BECOZ असे लिहितात. पण त्याचे योग्य स्पेलिंग आहे BECAUSE. यावर तर एक हसवणारी पण पक्की लक्षात राहणारी युक्ती आहे. ती काय आहे? एका इंग्रजी वाक्यातील प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर घ्यायचे. ते वाक्य असे आहे, बिग एलिफंट्स कॅन ऑलवेज यूज स्मॉल एक्झिट्स. म्हणजे मोठे हत्ती नेहमी लहान दरवाजे वापरू शकतात. हा हा. आता यातल्या प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर बघा. बी बिग, ई एलिफंट्स, सी कॅन, ए ऑलवेज, यू यूज, एस स्मॉल, ई एक्झिट्स. तयार झाले बिकॉजचे स्पेलिंग. मोठे हत्ती आणि लहान दरवाजे हे खरोखरच खूप मजेशीर आहे. हो ना. आणि आजचा आपला शेवटचा स्पेलिंगचा शब्द आहे फ्रेंड म्हणजे मित्र. यात काय गंमत आहे? इंग्रजी स्पेलिंगचा एक जुना नियम आहे. आय बिफोर ई म्हणजे नेहमी ईच्या आधी आय लिहा. त्यामुळे हा शब्द FRIEND असा लिहिला जातो. आणि या शब्दासाठी माझी सगळ्यात आवडती युक्ती आहे. कोणती? फ्रेंड या शब्दाच्या शेवटी एंड END हा शब्द येतो. एंड म्हणजे शेवट. पण खरा मित्र तोच असतो ज्याच्या मैत्रीचा कधीच एंड म्हणजे शेवट होत नाही. क्या बात है.
आणि हो, फ्रेंडच्या अगदी उलट म्हणजेच त्याचा अँटोनिम आहे एनिमी म्हणजे शत्रू आणि समानार्थी शब्द आहेत पॅल किंवा बडी. किती सुंदर आणि भावनिक विचार आहे हा. खऱ्या मैत्रीचा कधीच एंड होत नाही. तर मित्रांनो, आजच्या या शब्दांच्या सफरीत आपण खूप काही उलगडून पाहिले. हो ना. आपण जंगलातल्या सिंहाचा सामना करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या गोष्टीवरून ब्रेव्ह बनणे शिकलो. अंधारात पायी चालत जाणाऱ्या अब्राहम लिंकन यांच्याकडून ऑनेस्ट राहणे शिकलो. आणि मधमाशीसारखे सतत बिझी राहायला आणि अर्ली बर्ड बनून आयुष्यात यश मिळवायला शिकलो. अगदी बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 1000 वेळा अपयशी ठरूनही बल्ब पेटवणाऱ्या थॉमस एडिसन यांच्याकडून नेव्हर गिव्ह अप म्हणजे कधीही हार न मानणे शिकलो. याशिवाय स्पेलिंगच्या अनेक जादुई युक्त्या तर आपण पाहिल्याच. पण हे सर्व शिकणे का महत्त्वाचे आहे? कारण इंग्रजी शब्द हे फक्त परीक्षेत पास होण्यासाठी किंवा पाठांतर करण्यासाठी नसतात. बरोबर. हे शब्द आपल्या आजूबाजूचे जग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि स्वतःच्या मनातले विचार ठामपणे इतरांसमोर मांडण्यासाठी आवश्यक असतात. मी तुमच्याशी अगदी सहमत आहे. आणि जाता जाता मी सर्व ऐकणाऱ्यांसाठी एक वेगळा आणि रंजक विचार मांडू इच्छिते. कोणता विचार? आपण आज पाहिलंय की हे शब्द लॅटिन, फ्रेंच आणि जुन्या इंग्रजी भाषेचा शेकडो वर्षांचा प्रवास करत आज आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. हो. पण आजच्या या इंटरनेट, मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या जगात आपण दररोज नवनवीन शब्द तयार करत आहोत. हे तर खरंय. मग विचार करा, आज आपण जे नवीन शब्द तयार करत आहोत ते आजपासून 100 वर्षानंतर शाळेत जाणारी मुले कसे शिकत असतील? त्यांच्यासाठी कोणते नवीन नियम आणि कोणत्या नवीन युक्त्या असतील? बापरे, 100 वर्षांनंतरची शब्दांची सफर खरोखरच खूप वेगळी आणि रोमांचक असेल. नक्कीच. मित्रांनो, या प्रश्नावर आपण नक्की विचार करा. आजची आपली ही शब्दांची सखोल चर्चा आपण इथेच थांबवत आहोत. हो. पण जाता जाता एकच गोष्ट लक्षात ठेवा. जीवनात नेहमी शिवाजी महाराजांसारखे ब्रेव्ह राहा, लिंकन यांच्यासारखे ऑनेस्ट राहा, आपल्या माणसांना प्रेमाने लुक आफ्टर करा आणि आयुष्यात कितीही संकटे आली तरी नेव्हर गिव्ह अप. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक सफरीत. तोपर्यंत हसत राहा आणि नवीन गोष्टी शिकत राहा.